महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागामार्फत शिवाजी विद्यापीठ आणि त्याच्या परिक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरू आहे। मात्र काही ठिकाणी आर्थिक व्यवहारातून नोकरी देण्याचे प्रकार घडत असून सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप युवा सेनेने केलाय। या भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचार आणि बोगसगिरी रोखण्यासाठी युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीनं आजपासून विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे। या हेल्पलाईनद्वारे उमेदवारांनी कोणाकडूनही पैसे द्या, नोकरी लावतो असे आमिष दाखवले जात असल्यास तात्काळ संपर्क साधावा असं आवाहन युवा सेनेनं केलंय। त्यासोबतच अशा महाविद्यालयांमधील भरती प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी, शिवाजी विद्यापीठात होणाऱ्या सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 10 एप्रिलपर्यंत वाढवावी, अशा अन्य मागण्यांचे निवेदन युवा सेनेच्या वतीनं कुलगुरूंना देण्यात आलं। असा प्रकार निदर्शनास आल्यास शिवसेना स्टाईलने कारवाई करू असा इशारा युवा सेना जिल्हा प्रमुख मंजित माने यांनी केला। आज कोल्हापूर युवा सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवाजी विद्यापीठात तसेच विद्यापीठाच्या परिक्षेत्रात अन्य ठिकाणी जी सहाय्यक प्राध्यापकांची भरती सुरू होते त्याच्या संदर्भात आज आम्ही कुलगुरूंना निवेदन दिलं। आमच्या सूत्रांच्याकडनं असं कळते की या भरतीमध्ये काही एजंट लोक फिरत आहेत की मी या मंत्र्यांच्या जवळचा आहे, मी तुझं काम करतो, मला एवढे एवढे पैसे दे, अशा पद्धतीनं गंभीर प्रकार चालू आहे। म्हणून आज आम्ही कोल्हापूर युवा सेनेच्या वतीनं ही शिवसेनेची युवा सेनेची हेल्पलाईन सुरू केली आहे। या हेल्पलाईनच्या माध्यमातून जर कुठल्या विद्यार्थ्यांच्याकडे, जर कोण अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्याकडे सहाय्यक प्राध्यापक भरतीमध्ये कोण पैसे मागत असेल तर त्यांनी आमच्याशी डायरेक्ट संपर्क साधावा। आम्ही ती बाब संचालक असतील किंवा विद्यापीठाचे कुलगुरू असतील यांच्या निदर्शनास आणून देऊ। जर यातून देखील त्यांच्यावर कारवाई झाली नाही, ही भरती बंद झाली नाही तर शिवसेना आपल्या पद्धतीने ही भरती बंद करेल। त्यामुळे माझा या एजंटांना आणि संस्था चालकांना इशारा आहे की तुम्ही गोरगरीब विद्यार्थ्यांना पैसे घेऊ नका। युवा सेनेचा कॅमेरा आजपासून सगळ्यावर चालू झालेला आहे। यावेळी चैतन्य देशपांडे, युवती सेनेच्या कृष्णा जाधव, सुमित मेळवंकी, रोहित वेढे यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।